नमस्कार मित्रांनो, आपण ऑनलाईन क्लासेसमध्ये पहिलं प्रकरण पाहू. आपण या प्रकरणामध्ये एक विषय आहे. विषयाचं नाव आहे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व मत्स्यशेती. याच्यामध्ये विभाग अ पाहू, गाई म्हशी संगोपन. या गाई म्हशी संगोपनामध्ये पहिलं प्रकरण आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेत पशुधनाचे महत्त्व. या पशुधनाचं या विषयामध्ये काय महत्त्व आहे किंवा शेतीमध्ये काय महत्त्व आहे ते या प्रकरणामध्ये आपण शिकू. तर आपल्याला माहित आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये कृषीवर आधारित 70% लोक असतात आणि ह्या कृषीवरच निर्भर असतात आणि म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था ही पशुधनाचा कणा असं समजला जातो. याचं कारण असं असतो की पशुधन हे या माध्यमातून की भारताची जी शेती आहे 70% लोक त्याच्यावर उपजीविका जगतात आणि ती शेती नुसतं ह्या पशुधनाच्या माध्यमातून तयार केलं जातं किंवा त्याचं व्यवस्थापन केलं जातं. परंतु आता वाढत्या तांत्रिक युगामध्ये असं होऊन राहिलं की आपल्याला याची जी वाटा जो आहे, श्रमाचा वाटा हळूहळू जरी कमी वाटू लागला तरी याच्यामध्ये येणारा उत्पादनाचा जो वाटा आहे तो वाटा आपल्याला जवळपास 24% अशा प्रकारचा दिसत असतो. आणि याचं महत्त्व असं आहे की पशुधनामधून आपल्याला ज्या ज्या प्रकारचं उत्पादनाचा स्रोत मिळतो, जसं गायीपासून आपल्याला दूध मिळतो, दुधापासून आपल्याला अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतो, या पदार्थाचा आपल्याला निर्यात सुद्धा करता येतो. म्हणजेच एकंदरीत याच्यापासून मिळणारा जो उत्पादनाचा जो स्रोत आहे तो स्रोत आपल्याला कुठेतरी इन्कम सोर्स म्हणून आपल्याला तयार होऊ शकतो. अशा पद्धतीचं याचं पशुधनाचं महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये आज सहकार क्षेत्र असो की तुमचं ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारचं क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये या दुग्ध व्यवसायाला खूप असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणूनच भारतीय शेती हे पशुधनाचा कणा समजला जातो. कारण या पशुधनाशिवाय कोणत्याही प्रकारची शेती ही होऊ शकत नाही. तरी पण आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात आज भारतामध्ये 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि त्या शेतीमधूनच अशा प्रकारचं पशुधनापासूनच उत्पादनाचा स्रोत मिळवला जातो. म्हणून या पशुधनाला एक अनन्य असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपल्याला पशुधनाची जी आकडेवारी आहे, पशुधनाची जी संख्या आहे, आज जगाच्या तुलनेमध्ये आज टोटल जगामध्ये जर पाहिले तुम्ही तर 1420 दशलक्ष एवढे पशुधन आपल्याला भारतामध्ये जगामध्ये दिसतात. हे एवढे पशुधन असतानाही आपल्याकडे जे पशुधन आहे भारतामध्ये, या भारतामध्ये पशुधन आहे 292.3 दशलक्ष. ही एवढी पशुधन आपल्या भारतामध्ये आहे. म्हणजे एकंदरीत जगाच्या तुलनेमध्ये आपण कुठेतरी प्रथम क्रमांकावर. जगाच्या एकूण जनावरांच्या संख्येच्या तुलनेमध्ये आपल्याकडे जे पशुधन आहे हे एवढे पशुधन आपल्या इकडे भारतामध्ये असल्यामुळे जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. एवढेच पशुधन याच्या तुलनेमध्ये जर तुम्ही पाहिले तर जगामध्ये एवढे दशलक्ष 1420 दशलक्ष एवढी जनावरांची संख्या आहे. याच्यापैकी ज्या गायी आहेत हे गायी आणि म्हशी यांची जर सरासरी जर उत्तरात तुम्ही जर पाहिले तर 19.2 एवढे पशुधन आपल्याकडे भारतामध्ये दिसतात. हे जर प्रमाण आपल्या जनावरांच्या संख्येमध्ये जर पाहिलं म्हणजे आपल्याकडे जवळपास ही एवढे पशुधन आहे. एवढ्या पशुधनापैकी याच्यापैकी गायी जर तुम्ही जर पाहिले तर गायी आपल्याला 15.2 हे एवढे पशुधन दिसतात. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की पुऱ्या जगामध्ये एवढी जनसंख्या पशुधन संख्या असलेले याच्यापैकी आपल्याकडे जे पशुधन आहे हे एवढे पशुधन संगोपन करावायचं कसं, हा एक मोठा विचाराचा प्रश्न आहे. तरी पण आपण पारंपरिक परिस्थितीमध्ये त्यांच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण एवढ्या जनावरांचं संगोपन करत आहोत. आज फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांच्या अहवालानुसार ही जी पशुधन संख्या आहे ही पशुधन संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अवेलेबल आहे. हे जर प्रमाण तुम्ही पाहिले तर गाईचं 15.2 एवढं प्रमाण आपल्याला आपल्या भारतामध्ये दिसतो. हे जर प्रमाण तुम्ही जर पाहिले म्हशीच्या बाबतीत, जगामध्ये एकूण म्हशीच्या बाबतीत
होत नाही, तरी पण आज प्रथम क्रमांकावर आपला भारत देश या दुग्ध उत्पादनामध्ये आहे. कारण केवळ ह्या पशुधनाच्या संख्येमुळे ही एवढं असं पशुधन आहे. तर हे जे पशुधनाला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे की आपल्याकडे सहकार क्षेत्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. सहकार क्षेत्रामध्ये अशी आघाडी घेतलेली आहे का तुम्ही जर एक उदाहरण जर घेतले, आज भंडारा जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सोलापूर, सातारा अशा प्रकारचे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये तुम्हाला दुग्ध उत्पादनाची दूधगंगा वाहण्यासाठी दिसत आहे. कारण याचं कारण काय आहे, त्या जिल्ह्यामध्ये असणारा जो पशुधन आहे, सुधारित पशुधन आहे, हे सुधारित पशुधन हे दूध उत्पादन जनावर असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचं दुग्ध उत्पादन दिसतो. भलेही आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी दुग्ध उत्पादनाचा हा दुसरा जरी क्रमांक लागत असेल, परंतु आजच्या स्थितीमध्ये दूध उत्पादनाची जी आवक आहे, ती आवक आज दररोज माणसाला जवळपास प्रत्येक व्यक्तीला 250 ग्रॅम एवढं दूध उत्पादन आवश्यक आहे आणि एवढं दररोजचं दूध आवश्यक आहे. परंतु आपल्याकडे सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे अवेलेबल आज फक्त 180 ग्रॅम एवढं दूध महाराष्ट्रामध्ये आज तयार आहे. म्हणजे कुठंतरी हे जी आकडेवारी दाखवत आहे, ही जी आकडेवारी दाखवत आहे, ही कुठंतरी आपल्याला कमी पडत आहे. आणि टोटल सराउंडिंग मध्ये जर तुम्ही जर पाहिले, ॲव्हरेज मध्ये जर पाहिले, हा दूध कुठंतरी कमी पुरवठा, म्हणजे याला एक मागणीचा नियम किंवा पुरवठ्याचा सिद्धांत असा एक सांगता येईल की पाहिजे त्या प्रमाणात मागणी आहे, परंतु पुरवठा नसल्यामुळे हा दुधाचा कुठंतरी तुटवडा पडत आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आज अशा परिस्थितीमध्ये एक कुठंतरी सुशिक्षित बेरोजगारांची एक आर्थिक परिस्थिती उंचावावी, त्याची आर्थिक, राजकीय, त्याच्यानंतर त्याची कौटुंबिक परिस्थिती कुठंतरी जागली पाहिजे, कुठंतरी दुरुस्ती झाली पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राचा खूप मोठा वाटा झालेला आहे. आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दुग्ध उत्पादनासाठी एक अशी संधी प्राप्त झालेली आहे. मग त्यांना अनुदानाच्या माध्यमातून त्यांना एक पुरवठा दिलेला आहे, किंवा सहकार सोसायटी जरी असेल तर त्या सोसायटीच्या माध्यमातून त्या सुशिक्षित बेरोजगारांनाच नाही तर बाकी इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा पुरवठ्याचा लाभ मिळत आहे. आणि म्हणूनच आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आज तुम्हाला संकरित जनावरांची किंवा दुधाळ जनावरांची ही जी वाढ दिसून राहिली आहे, ही वाढ मोठ्या प्रमाणात आज आपल्याला दिसायला मिळते. म्हणून एक पशुधनाच्या बाबतीत एक श्रमाचा जो वाटा आहे, हा श्रमाचा वाटा आपल्याला, तो श्रमाचा वाटा हा 24% एवढा दिसायला आज दिसतोय. तर हे झालं पशुधनाचं महत्व. त्याच्यानंतर आपण पाहू की सध्याच्या स्थितीमध्ये पशुधन हे कोणकोणत्या विभागामध्ये कशा कशा पद्धतीचे आहेत, त्याचा एक आपण थोडासा आराखडा घेऊ. आज आपल्याला माहित आहे की जसं पशुधनाचे जे विभाग आहे, आज कमीत कमी पावसाच्या प्रदेशामध्ये चांगल्यात चांगल्या जातीची जी संकरित जनावरे असतात, ही संकरित जनावरे आपल्याला पाहायला मिळतात. खास करून तुम्हाला सांगतो की नाशिक विभाग जर पाहिले तर नाशिक विभागामध्ये आज चांगल्या दर्जेदार संकरित जाती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं दुग्ध उत्पादन चांगल्या पद्धतीने असतो. त्याच्यानंतर तुम्ही जर सातारा, कोल्हापूर या भागामध्ये गेले तर तिथं तुम्हाला म्हशीच्या जाती खूप चांगल्या असं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही जर गडचिरोली, चंद्रपूर भागामध्ये जर गेले तर तुम्हाला थोड्याशा कमी उत्पादित जनावरांची संख्या तुम्हाला जास्त पाहायला मिळते. म्हणजे त्या भौगोलिक स्थानानुसार, त्या जिल्ह्याच्या वातावरणीय स्थानानुसार आपल्याला तिथे त्या अवेलेबल जाती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की त्या भौगोलिक स्थानाचं जसं त्या जनावरांना जो वातावरण सूट होईल, त्या वातावरणामध्ये अस्तित्वात असणारी जी जनावरे असतात, ही जनावरे चांगल्या दर्जाची राहू शकतात. तर अशा प्रकारचं हे आपल्याला त्या जनावरांच्या भौगोलिक स्थानानुसार त्यांचं राहणीमान आपल्याला थोडंसं लक्षात येईल. हे जो आपल्याला पाहतो की आता कालांतराने आपल्या भारतामध्ये आधुनिकीकरणाचं मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. आणि मग हळूहळू शेतकरी काय करतात की आधुनिकीकडे वळलेले आहेत. परंतु आपल्याकडे अवेलेबलच्या शेतीची जो आकारणी आहे, ती आकारणी पाहिजे त्या प्रमाणात नाही. आपल्याकडे आज एका कुटुंबाच्या मागे 1 हेक्टर 68 आर एवढं प्रत्येक कुटुंबाला एक जमीन
ऑर्गनायझेशन यांच्या अहवालानुसार आपल्याला एका कुटुंबाला 1 हेक्टर 68 जागा जमिनीचा खंड अवेलेबल दिसतो आहे आणि ती एवढी मोठी असणारी जी पॉप्युलेशन संख्या, ही संख्या पाहता हा कुठेतरी भूखंड आपल्याला कमी वाटतो, कारण याच्यावर उपजीविका करणारे जनावरे आणि याच्यावर उपजीविका करणारे जे माणसं असतात, हे माणसं सुद्धा एवढ्या भागामध्ये सहजगत्या पोसू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी ह्या शेतीला जोडा, कुठंतरी एक व्यवसाय, कुठंतरी एक उत्पादनाचा स्रोत हा मिळावा म्हणून ह्या शेतीला पूरक असा एक कुठंतरी कुक्कुटपालन म्हणा की दुग्ध व्यवसाय म्हणा, अशा प्रकारच्या उद्योगाला जर भर जर मिळाली तर कुठंतरी हा एक या भूखंडामध्ये कुठेतरी सामान्यपणे चांगलं जीवन जगू शकतात. परंतु आजच्याही परिस्थितीमध्ये असं आहे की ज्या शेतकऱ्यांना एक छोटंसं भूखंड असेल, तो भूखंड असलेला छोटा शेतकरी एक ट्रॅक्टर स्वयंचलित घेऊ शकत नाही किंवा आधुनिकीकरणाकडे वळू शकत नाही. मग अशा जनावरांना अशा शेतकऱ्यांना आपल्याकडे जनावर पोसल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याच्या माध्यमातूनच त्याची मशागत करू शकतात. तर अशा प्रकारचं जनावरांचं एक खूप मोलाचा वाटा आपल्या शेतीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर असे जे जनावरांचं महत्त्व आहे, खूप सारं असं महत्त्व आहे. तर आपण नंतर पाहू की पशुधनाचा उपयोग काय काय आहे. आपण पाहतो की जनावरांचा उपयोग आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. आज शहरामध्ये जरी हा भाग जनावरांचा उपयोग दिसत नसला तरी ग्रामीण भागामध्ये सहजगत्या आपल्याला जनावरांचा उपयोग पाहायला मिळतो. पहिला जो उपयोग आहे हा वाहतुकीसाठी उपयोग. आपण जनावरांचं एक सहजगत्या वाहतुकीसाठी उपयोग करत असतो, कारण आपल्या घरीच सगळ्या गोष्टी होतात आणि शेतामध्ये काही ठेवलं लंपी केलं तर असं होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला वेळोवेळी त्या शेतामधला माल किंवा घरचा माल शेतामध्ये पोहोचवण्यासाठी आपण बैलांचा वापर करत असतो. कारण तुमच्याकडे घरी जर खत असेल, खत हा शेतामध्ये न्यायचं असेल तर त्या शेतामध्ये तुम्हाला बैलमंडीच्या माध्यमातून त्या जनावरांचा वापर करावा लागतो. एवढंच नाही तर जनावरांकडून त्या शेतीचं मशागतीचे कामं सुद्धा करतात, जसं नांगरटी आहे, वखरटी आहे, पेरणी आहे, इत्यादी प्रकारच्या कामात आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक भौगोलिक स्थानानुसार प्रत्येक ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला त्यांचं मशागतीची कामं पाहायला मिळतात. जसं पश्चिम भागामध्ये जर गेले तर तुमचे जे रेडे असतात ते रेड्याकडून मशागतीचे कामं केले जातात, किंवा एखादा जंगली भाग असेल, जंगली भागामधून बैल हा तेवढ्या प्रमाणात वाहतुकीचं काम करू शकत नाही, त्या ठिकाणी आपल्याला हत्ती जो असतो त्या हत्तीचं खूप मोलाचा वाटा असतो की त्या ठिकाणी तुमचं यंत्र पोहोचत नाही. अशा यंत्र न पोहोचलेल्या ठिकाणी आपल्याला त्या हत्तीचं, ज्याला रथ म्हणतो आपण, त्याचा सुद्धा वापर केला जातो. कारण तुम्हाला बहुतांशी प्रत्येक भागामध्ये हा वेगवेगळा प्रकार वाहतुकीचा दिसतो. जसं सिटीमध्ये जर तुम्ही जर पाहिले किंवा ग्रामीण भागामध्ये जर पाहिले, तुमच्याकडे असणारे जे गधे असतात, हे गधे यांचं ट्रान्सपोर्टिंग म्हणून खूप मोठ्या प्रकारात वापर केला आहे. कारण आता मी नुकताच पाहिलं की त्या गध्याच्या याच्यावर पाठीवर एक मोठे मोठे ओझे ठेवून त्याचं वाहक म्हणून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. तर असे जे असतात किंवा खेचरे असतात, ते खेचऱ्याचा सुद्धा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर वाहतुकीसाठी, त्याच्यानंतर मशागतीसाठी, शेतीच्या इतर कामासाठी सुद्धा अशा प्रकारच्या जनावरांचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर जनावरांपासून मिळणारं उत्पादन आपल्याला माहित आहे की जनावरांपासून दूध मिळत असतो. दुधाला हा पूर्णान्न असे म्हणतात. आता दुधाला पूर्णान्न म्हणण्याचं कारण काय आहे की आपण जन्मताच लहान बालक असतो. लहान बालक असताना आपण त्यांना काही खाऊ पिऊ घालतो का? नाही, त्याला दुधाशिवाय पर्याय नसतो. याचं कारण की जन्मताच आब्रक बालक जो असतो, हा बालक त्याला प्रथमतः दूधच असा अवयव असते आणि दुधामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत ते उच्च प्रतीचे आणि दीर्घकाळ टिकणारे जे गुणधर्म आहेत, ते गुणधर्म त्या दुधामध्ये असल्यामुळे दुधाला पूर्णान्न म्हणतात. कारण दुधामध्ये असणारा जो कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, जीवनसत्वे असतात, प्रथिने असतात, स्निग्धे असतात, हे जे घटक असतात, हे घटक इतर कोणत्याही एकमेव घटकापासून मिळत
असं समजलं जातं. म्हणून दुधाला एक असं अनन्य असं महत्त्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर दुधापासून बनणारे पदार्थ, दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनतात, जसं बासुंदी आहे, खवा आहे, त्याच्यानंतर गुलाबजाम आहे, वेगवेगळ्या प्रकारची बंगाली मिठाई सुद्धा बनतो. आणि हे जे पदार्थ असतात हे पदार्थ नुसतं बनवून आपल्याकडे तयारच नाही, तर विदेशामध्ये सुद्धा याचं निर्यात केला जातो. निर्यात करून त्याच्यापासून परकीय चलन मिळवलं जात असतं. एवढंच नाही तर दूध उरला तुमच्याकडे शिल्लक असेल तर त्याची दुधाची भुकटी सुद्धा बनवून त्याची बाहेर विक्री केल्या जातो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा परकीय चलन मिळतो. तर अशा प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ त्याच्यापासून सुद्धा आपल्याला इन्कम सोर्स मिळत असतो. त्याच्यानंतर दुधापासून सगळं काही अन्न मिळालं, जीवन जगण्याचं साधन मिळालं. त्याच्यापासून बाकी इतर जे पशुधन असतात, जसं तुम्ही बकरी पाहिले, मेंढी पाहिले, तर मेंढीपासून सुद्धा अनन्य अशा प्रकारचा आपल्याला लोकर मिळतो. जसा डेक्कन मेंढी आहे हिच्यापासून लोकर मिळतो. आणि ह्या मेंढीच्या जातीपासून आपल्याला घोंगडे बनवले जात असतात. घोंगडे आज मोठ्या प्रमाणात खेड्यामध्ये त्याचा वापर केला जातो, कारण घोंगडाचा जो प्रकार आहे हा घोंगडाचा जो प्रकार खूप असा गरम, म्हणजे ज्या ठिकाणी खूप पाऊस येत असेल, ज्या ठिकाणी खूप थंडी मिळत असेल, अशा ठिकाणी घोंगड्याचा जर वापर केले तर तुम्हाला अशी गरम तूप तयार मिळतो. म्हणून त्या घोंगड्याला खूप असं महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्याचबरोबर ज्या बकऱ्या असतात, बकऱ्यांना सुद्धा अनन्य असे महत्त्व आहे, कारण बकऱ्यापासून लोकर मिळतो, मोहेर मिळतो. आज चांगल्या चांगल्या जातीच्या ज्या बकऱ्या आहेत, अंगोरा जातीची जी शेळी आहे त्याच्यापासून मोहेर मिळतो. आणि बऱ्याच प्रकारचं एक चांगल्या उच्च दर्जाचं एक गारमेंट्स, त्याचे जे कपडे बनतात ते कपडे आज विदेशामध्ये, आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप असे गव्हर्नमेंट, जबरदस्त गव्हर्नमेंट बनते की जे उच्च क्वालिटीचे, हाय क्वालिटीचे एक गारमेंट परिधान करण्याचा जो साधन होतो, एक उच्चतेचा स्थान म्हटला जातो. तर अशा प्रकारचे हे आपल्याला जे बकरीपासून जे मोहेर मिळतो त्या मोहेरपासून तयार केला जातो. आणि हे सर्व मोहेरपासून मिळणारा जो परकीय चलन आहे, हा परकीय चलन मोठ्या प्रकारे आपल्याला याच्यापासून प्राप्त होतो. त्याचबरोबर बकरीपासून आपल्याला कातडी मिळतात. कातड्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे प्रोडक्ट तयार होतो. कातडीपासून आपल्याकडे आज फेमस असलेला आपला जो महाराष्ट्र आहे, आज खास करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला माहीत असेल की कोल्हापुरी चप्पल ही एक महाराष्ट्राची शान असलेला, एक सिम्बॉल असलेला, एक चांगल्या प्रकारची चप्पल तयार होत असते. आणि त्या कोल्हापूर शहरामध्ये ग्रामोद्योग, घरगुती कुटीर उद्योग अशा प्रकारचे चमड्यापासून तयार करणे, मग ते चप्पल असो की ते बेल्ट असो, तुमचे कंबरपट्टे ज्याला म्हणतो आपण, बॅगा असो, पिशव्या असो, ही इत्यादी माध्यम हे आपल्याला तिथं पाहायला मिळतं. म्हणजेच एक प्रकारचं आपल्याकडून त्याच्यापासून पशुधनापासून एक इन्कम सोर्स प्राप्त होत असतो. त्याच्यानंतर शेळ्या मेंढ्यापासून आपल्याला खत मिळत असतो. आज शेतीमध्ये आपल्याकडे पाहतो की हळूहळू खताचा वापर, रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि ह्या रासायनिक खतामुळे तुमची जी शेती आहे ती शेती कुठेतरी नापीक होण्याच्या मार्गावर चाललेली आहे. सध्या जरी नसेल तरी भविष्यामध्ये जर तुम्ही सेंद्रिय खताचा किंवा जनावरांपासून मिळणारं जे अवशिष्ट खत असतो, हा अवशिष्ट खताचा तुम्ही जर वापर जर केले नाही तर दीर्घकालीन तुमच्या शेतीमध्ये एक वांझपणा निर्माण होईल. म्हणून अशा प्रकारच्या पशुधनापासून मिळणारा जो मेंढी खत आहे, जो मूत्र आहे, हा मूत्र आपल्याला कुठंतरी शेतीला एक संजीवनपणा देऊ शकते आणि हा एक सुद्धा आपल्याला उत्पादनाचा स्रोत आहे. त्याच्यानंतर इतर जे जनावर असतात त्या जनावरांपासून हड्डी मिळत असते, हाडे मिळत असतात. हाड्याची भुकटी केल्या जातो. त्या हाड्याच्या भुकटीपासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य बनवलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे शोकेटच्या वस्तू बनवल्या जात असतात. त्याच्यानंतर तुमचे जे बल्बचे बटणं असतात, बोर्डाची लाईन फिटिंगचे बटणं असतात किंवा इतर साधने सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळवल्या जातात. त्याच्यानंतर ह्या जनावरांपासून जसं आपल्याला केस आहे, जसं केसाचा जर विचार जर केला तर आपल्याकडे शेळ्यांचे केस मिळतात, मेंढ्यांचे केस मिळतात, उंटाचे केस मिळतात. त्याच्यानंतर घोड्याचे केस मिळतात. आपल्याकडे पेंटिंगचे जे ब्रश पाहिले, चांगल्या क्वालिटीचे ब्रश पाहिले तर आपल्याला घोड्याचे केस मिळतात, वऱ्हाचे सुद्धा केस मिळतात. अशा प्रकारच्या केसापासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवल्या जात असतात. त्याच्यानंतर बाकी इतर पक्षीवर्गीय
पक्षामध्ये आपल्याला कोंबड्या दिसतात, कोंबड्यापासून आपल्याला मांस मिळतो. कोंबड्यापासूनच मांस नाही तर बाकी इतर जनावरांपासून सुद्धा मिळतो. आज 70% मांस हा बकऱ्यापासून मिळत असतो आणि मेंढी बकऱ्या. त्याच्यानंतर उर्वरित जो मांस असतो हा मांस गाई म्हैस. आज परदेशामध्ये गाई म्हशीच्या मांसाला खूप अशी मागणी आहे आणि ते सुद्धा निर्यात केले जातात, त्याच्यापासून सुद्धा परदेशाला मिळत जातं. परंतु आज महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात चिकनला खूप असं महत्त्व आहे. चिकनच्या मांसाला खूप मोठी मागणी आहे आणि ही मागणी तरी पण तेवढी पूर्तता होत नाही, कारण ज्या मानाने उत्पादन व्हायला पाहिजे त्या मानाने उत्पादन होत नाही आणि खाणारा वर्ग, त्याचा आस्वाद घेणारा वर्ग हा जास्त असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात मागणी होत नाही. म्हणून खूप सारा असं पशुधनापासून मिळणारा एक उत्पादनाचा स्रोत जे उपयोग ज्याला म्हणतो हे खूप सारे उपयोग असतात आणि हे उपयोग पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रथमतः या पशुधनाचं संगोपन करणे ही काळाची गरज आहे. कारण आपल्याला सुद्धा जर जगायचं असेल समोर, किंवा आपल्या जमिनीला जगायचं असेल, किंवा आपलं उत्पादन स्रोत वाढवायचं असेल तर आपल्याला पशुधनाशिवाय पर्याय नाही. कारण आपण कसल्याही प्रकारचं जरी अन्न खालो तरी पशुधनापासून जो पूर्ण अन्न मिळतो तो पूर्ण अन्न दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नाही. आज तुमच्या दरडोई आहारामध्ये पक्ष्यापासून जो अंडा मिळतो हा अंड्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होऊन राहिला, तरी पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपलं नंबर हा 5वा नंबर लागतो अंडी उत्पादनाच्या बाबतीत. तर त्या हिशोबाने आपल्याकडे प्रत्येकाने पर डोई आज 50 ग्रॅम अंडा हा आहारामध्ये सेवन असायला पाहिजे. ह्या आहारशास्त्राच्या तज्ज्ञांच्या ॲव्हरेजनुसार तर आपल्याकडे तेवढं प्रमाण होत नाही. तर अशा प्रकारचं आपल्याला दुग्धापासून आपल्याला पूर्णान्न मिळतो, सकस आहार मिळतो, त्याचबरोबर आपल्या जमिनीची पूर्तता एक चांगली व्यवस्थित बनवू शकतो. आणि एकंदरीत आता आपण जर पाहिलं तर सर्व महत्त्व आपल्या पालन पोषणासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी एक प्रकारचं चांगलं एक उदाहरण घडू शकतो. म्हणून पशुधन हा एक खूप अनन्य असं महत्त्व आहे भारतामध्ये. ठीक आहे, बंद करा.